खेळाडू आत घ्यायचा आहे. 30 मिनिटांमध्ये षटक नाही पूर्ण झाली 6 तर एक खेळाडू आतमध्ये. हा नियम टायमिंग लावलेला आहे. तर मी विनंती करतोय आता ह्या पहिल्या 4 षटकांमध्ये काय फलंदाजी होते अवधूत पाटील यांच्या संघाची ती मी विनंती करतोय मुकेश भाट सर इचलकरंजी येऊन. धन्यवाद राकेश सर. पहले ओवर की पहली गेंद ये वाइड कर गए. ये दूसरा सेमीफाइनल का मैच. संग्राम पाटिल स्पोर्ट्स इस टीम ने उड़ान भर चुकी है फाइनल में. ये दूसरा सेमीफाइनल का मैच. श्रीधर पाटिल सर इन्होंने सर्किट हाउस पर जो रहने की सुविधा दिलाई है तो मैं उन्हें विनती करता हूं कि मंच पर आके बैठे. उनका मैं स्वागत करता हूं. श्रीधर पाटिल सर वेल डन, स्वागत है. ये दूसरा सेमीफाइनल का मैच चलता हुआ कोल्हापुर प्रीमियर लीग इस टूर्नामेंट का. जो टीम जीतेगी वो संग्राम पाटिल स्पोर्ट्स के खिलाफ भिड़ेगी. ये अगली गेंद ये खेल दिया ऐसे वहां पर कट किया ऐसे सिंगल के लिए. संदीप और किरण ओपनिंग के तौर पर अनबॉक्स स्पोर्ट्स. इट इज स्पोर्ट्स. ये पहला ओवर चल रहा है. ये पहले किनारा लिया वहां पर शॉर्ट थर्ड की दिशा में रन बटोरते हुए सिंगल बटोरते हुए. काफी बड़ा मैच होगा ये. जो टीम जीतेगी वो फाइनल क्वालिफाई करेगी. संग्राम पाटिल स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के खिलाफ भिड़ेगी. उत्तम पाटिल. उत्तम की अगली गेंद. ये ब्लॉकर की भी गेंद थी हल्के हाथों पंच किया इसे शॉर्ट लॉन्ग अप में. रन बन गए 6 रन. भाई दर्शकों की तादाद बढ़ती हुई इस मैदान पर सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं. बैठे रहिए जहां बैठे हैं आप. रोमांचकारी मैच बनेगा ये. एक एक्स्ट्रा कवर ड्राइव खूबसूरती से ड्राइव किया इसे जमीन के साथ खेला शॉट. ये गेंद जाएगी चौके के लिए. विकेट टू विकेट की भी गेंद थी वहां पर. ड्राइव किया बटोरे 4 रन. किरण साधड़ के बल्ले से चौका निकलता हुआ. पिछले मैच में 40 रनों की पारी खेली थी इस खिलाड़ी ने. क्वार्टर फाइनल के मैच में किरण साधड़ ऑन द स्ट्राइकर. ये कलार का इस्तेमाल करने के वहां पर ये लेग बाज के रूप में रन आता हुआ. पहला ओवर यहां से खत्म हुआ. एक के बाद रन बन गए हैं बिना कोई नुकसान के. 11 रन. The first was complete. No loss. 11 runs. And Box Mobile Sports. इट स्पोर्ट्स के पक्ष में सिक्का गया. न्योता दिया बॉक्स स्पोर्ट्स को पहले बल्लेबाजी का. एक ओवर की समाप्ति के बाद रन बने 11 रन. कोल्हापुर प्रीमियर लीग इसका अंतिम डे. ये दूसरे सेमीफाइनल के मैच के बाद अंतिम मेगा फाइनल का मैच खिलाया जाएगा. बावड़ा क्रिकेट क्लब कस्बा बावड़ा कोल्हापुर आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग KPL 34वें सत्र का यह टूर्नामेंट. इस टूर्नामेंट का फर्स्ट प्राइज 1 लाख, सेकंड प्राइज 50,000 रुपये का, थर्ड प्राइज 15,000 रुपये का, फोर्थ प्राइज श्रीधर पाटिल साहब इनका यहां पर आगमन होता हुआ. काफी बड़ा इस टूर्नामेंट के लिए योगदान दिया इन्होंने. वेलकम, स्वागत करता हूं. ये लपेटे में लेकर खेलने का प्रयास. अच्छी गेंद, स्लोर की भी गेंद, नकल गेंद थी. बिल्कुल भी गति नहीं दी थी इस गेंद को. और ये गेंद डॉट. किरण साधड़े स्ट्राइक पर.
वेट किया गेंद का अपने दायरे में आने का, काफी लेट हो गए स्ट्रोक्स खेलने के लिए, उसी के चलते चकमा दिया और नतीजा देखिए डॉट, फिर से डॉट। ये देखिए जब किसी भी टीम के लिए पहले पावर प्ले का इस्तेमाल होना काफी जरूरी होता है, शुरुआत अच्छी होनी चाहिए, और जब शुरुआत अच्छी होती है गुरु तो अंत भी अच्छा होता है। किरण साधे पिछले मैच में क्वार्टर फाइनल में 40 रनों की पारी खेली थी। संतोष की अगली गेंद, ये फुल टॉस की भी गेंद कवर के ऊपर से खेल दिया, इसे थोड़े पीछे रह गए शॉर्ट लॉन्ग कप के खिलाड़ी इस सिंगल पर उड़ते हुए। रन बन गए 12 रन। दूसरा ओवर चलता हुआ, पावर प्ले का आखिरी का ओवर। ओ जगह बनाया ऑप्शन के थोड़े से बाहर निकले और खेल दिया इसे, लॉन्च किया, डिपॉजिट किया इस गेंद को सीधे स्टेडियम में। भाई मिल जाएंगे पूरे आधा डजन रन, डाल दीजिए इनके खाते में पूरे 6 रन। संदीप चौगले के बल्ले से ये 6 रन आते हुए। ये देखिए जिस तरीके से संदीप ने गेंद पर नजरें जमा के रखी, गेंदबाज के हाथों से निकलने से पहले ऑफ स्टिक के थोड़े से अंदर घुसे, इंतजार किया अपने दायरे में गेंद आने का, बल्ले के बीचों बीच लिया इस गेंद को और तब्दीली किया सीधे दर्शकों के बीच 6 रनों के लिए। और बढ़िया शॉट संदीप चौगले द्वारा। संतोष की अगली गेंद, इन्हीं 6 रनों के सतह से स्कोर आगे चलता हुआ। फिर से प्रयास करने गए, कोशिश करने गए, पैरों पे टकराती हुई गेंद और ये नतीजा देखिए डॉट। रन बन गए 18 रन। इन दोनों टीमों में से जो टीम जीतेगी वो स्वर्गीय संग्राम पाटिल इस टीम के खिलाफ भिड़ेगी। संतोष की अगली गेंद, ये अच्छा शॉट है और उससे भी बढ़िया फील्ड, खतरा हो सकता है, डायरेक्ट थ्रो। ओह जैसे शॉट खेला, शॉट लॉन्ग पे एरिया में खिलाड़ी वहां मौजूद थे और थ्रो भी देखिए सीधे डंडे पे लगाया। भाई बचपन में इन्होंने गिलियां काफी खेली होगी, कमाल का थ्रो किया सीधे स्टंप पर। रन आउट के तौर पर विकेट गंवा बैठे संदीप। ये पहला झटका लगता हुआ अनबॉक्स स्पोर्ट्स इस टीम के लिए। न्यू बैट्समैन, नए बल्लेबाज वन डाउन के रूप में साहिल मोमिन ऑलराउंडर के तौर पे जाने जाते हैं। भाई शुरू के ओवरों में इनका स्ट्राइक रेट काफी अच्छा है। साहिल मोमिन निकल पड़े बल्लेबाजी के लिए। पहला विकेट गिरा रन आउट के तौर पर और रन बने हैं। यहां से 2 ओवर खत्म हो गए। 2 ओवरों के बाद रन बने 18 रन। 2 ओवरों के बाद 18 रन। भाई मैं सबसे पहले उन्हें धन्यवाद कहना चाहूंगा जिन्होंने इस टूर्नामेंट को पिछले 2 महीने से जिन्होंने मेहनत उठाई है। संयोजक कमेटी कृष्णान पिंगले, मनोज संगपाल सर, लेजेंड नंदू कुमार उल्पे, मुकेश शिंदे, इंद्रजीत बावड़ेकर, टोनी बावड़ेकर, अमित पाटिल, बापू बागड़ी, इन सभी का मैं स्वागत करता हूं। और उसके बाद इस मैदान पर ठंडी का मौसम है, यहां जो मौजूदगी दिखाई सभी दर्शकों ने। तर या ठिकाणी ज्यांचं बहुमोल सहकार्य आपल्याला स्पर्धेकरता लाभलेलं आहे, माननीय इम्रान कादरी भाई यांचं इथं आगमन होतंय। मी KPL स्पर्धा समिती तर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो इम्रान कादरी भाई की आपण कृपा करून इथं पाहुण्या कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे। ज्यांचं बहुमोल सहकार्य 1 लाख रुपये राशीमध्ये ह्या ज्यांचं लाभलेलं आहे ते इम्रान कादरी भाई यांचं इथं आगमन होतंय। मी त्यांना विनंती करतोय की सर आपण पाहुण्या कक्षामध्ये प्रस्थान करायचं आहे। ये अच्छी गेंद सीधी भी जर्मी की भी गेंद थी, यॉर्कर लाइन गेंद थी, हल्के हाथों पंच किया इसे। इब्राहिम कादरी भाई इनका यहां पर आगमन हो रहा है, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान दिया। स्वागत करता हूं मैं उनका। किरण सादरे ऑन द स्ट्राइकर, ओवर बल्ले को घुमा जरूर था वहां पर, लेग स्टंप के बाहर की तरफ ले रहा थी भी गेंद, ये फायर करा दी जाए गुरु, इसे दोबारा करनी होगी, वापस करनी होगी। अतिरिक्त रन में बढ़ोतरी, रन बन गए 20 रन।
उत्तम पटेल की अगली गेंद, किरण साधे स्ट्राइक पर रहेंगे और क्लास शॉट एक्स्ट्रा कवर ड्राइव खूबसूरती से खेल दिया इसे, जमीन के साथ खेला शॉट। किरण साधे के बल्ले से ये 2 रन आते हुए, रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी कहनी होगी। इन्हीं दोनों के साथ से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स। रन बने 22 रन, 22 रन। उत्तम पटेल की अगली गेंद, ये सीधे बल्ले से खेल दिया इसे, अपने फॉलो थ्रो में गेंद को स्टॉप किया। ये दूसरा सेमीफाइनल का मैच है, वो जहां भी नजर दिखाई दे रहे दर्शक ही दर्शक है। दूसरा सेमीफाइनल का मैच, ये जर्मनी की भी गेंद फिर से ड्रॉ किया इसे, शॉर्ट लॉन्ग अप में एक ही रन मिलेगा किरण साधड़ी ने। इसे 1 रन की सहायता से स्कोर आगे चलता हुआ, रन बन गए 23 रन। साहिल मोमिन रहेंगे स्ट्राइक पर, पहला विकेट गवाया रन आउट के तौर पर संदीप के रूप में। साहिल मोमिन स्ट्राइक पर, ये फुल टॉस की भी गेंद लॉन्ग ऑन पे खेल दिया इसे खूबसूरती से, क्या 2 की मांग होगी, ये मिस फील्ड होती है वहां पर, ये जहां से 1 रन होना चाहिए था वहां पर 4 रन। या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पुन्हा एकदा स्वागत करूया या स्पर्धेला, ज्यांचं बहुमोल सहकार लाभलेला आहे प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकामध्ये माननीय इम्रान कादरी भाई यांचं इथं आगमन होतंय। मी स्पर्धा समितीतर्फे सहर्ष स्वागत करतोय, त्यांना विनंती करतोय इम्रान भाई आपण पाहुण्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय। इमरान सर का यहाँ पर आगमन हुआ। इमरान सर आप आए, बाहर आए, स्वागत है आपका। फिर से ऑन साइड में खेल दिया पहला रन, देखिए कितनी तेजी से रन बटोरा है, ये 2 रन पूरे कर लिए। यहां से ओवर की समाप्ति होती भी, 3 ओवर यहां से खत्म हो गए। 3 ओवरों के बाद रन बन गए अनबॉक्स स्पोर्ट्स के 29 रन, 29 रन एंड 3 ओवर्स कंप्लीट, 1 विकेट लॉस। 29 रन बन चुके हैं। इन दोनों टीमों में से कौन सी टीम फाइनल में क्वालिफाई करेगी? स्वर्गीय संग्राम पाटिल इस टीम के खिलाफ खेलेगी। 3 ओवर यहां से खत्म हो गए, रन बने 29 रन। क्या बढ़िया आयोजन किया है सभी कमेटी संयोजकों ने, कमेटी आयोजकों ने। बावड़ा क्रिकेट क्लब कस्बा बावड़ा कोल्हापुर आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग, इसका अंतिम डे। मैं पिछले 4 दिनों से इस टूर्नामेंट का जो आगाज किया गया था, उसका मेगा फाइनल का मैच आज ही के दिन होगा नाइट के दौर पर। ये दूसरा सेमीफाइनल का मैच चलता हुआ, फिलहाल किरण साधने ने 29 रन पारी को पकड़ बना के रखी है किरण साधने ने। ये देखिए नजरें जम गई होगी, समय बिता दिया विकेट के ऊपर। अब यहां से इस पारी को कहां तक लेकर जाएंगे? किरण साधने स्ट्राइक पर, ओह अच्छी गेंद, मिस टाइम कर गए, पैर पे की भी गेंद थी। ये नतीजा डॉट, ये 4वां ओवर चल रहा है। एक अच्छे खासे लक्ष्य था कि यहां से अगर पहुंचना है तो गड्डी का गियर बदलना होगा। 4वां ओवर चलता हुआ, किरण साधे स्ट्राइक पर, और वेट किया, आप खेल दिया मिड विकेट एरिया में, ऑन दिया, अब गेंद जाएगी 4 रनों के लिए। इंतजार किया अपने दायरे में गेंद आने का, थोड़े से बैक फुट पे गए, जगह बनाई, अब बल्ले के बीचों बीच गेंद को लिया और तब्दीली किया इसे 4 रनों में। इन्हीं 4 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ, रन बन गया अब 33 रन, रन बने 33 रन। 1 मैन आर्मी की तरफ किरण साधड़े, आनंदा की अगली गेंद,
शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टिक पर आए, क्रीज का इस्तेमाल किया और बटोरे 4 रन। बता दीजिए दूसरी गेंद। दे दीजिए दूसरी गेंद। रन बन गए 33 रन। आनंदा की अगली गेंद, किरण रहेंगे स्ट्राइक पर। साहिल मोबिन कुछ ना कुछ बातचीत करते हुए अपने साथी से। ये बड़ा मुकाबला है, बड़ा मैच है, बड़ा मंच है, ये सपनों का रंगमंच है। दर्शकों से पूरा मैदान ये भरा हुआ। सभी दर्शकों का कमेटी आयोजक की तरफ से मैं स्वागत करता हूं। किरण साधना स्ट्राइक पर, आनंदा की अगली गेंद। फिर से पैरपी की भी गेंद थी। ओह, अगर लगती गुरु डगआउट का रास्ता देखना पड़ता, काम तमाम हो जाता। औरतों के रूप में एक और रन, लेग बाइज के रूप में ये 2 रन बटोरे। रन बन गए 35 रन, 35 रन अनबॉक्स। स्पोर्ट्स के रन बन गए 1 विकेट के नुकसान पर 35 रन। फिलहाल तो 4वां ओवर जारी है। आनंदा दौरा एक छोर से पारी को पकड़ के रखा है किरण ने। रन बने 35 रन। आनंदा की अगली गेंद। ये बिल्कुल टाइम नहीं कर पाए, हल्की सी अपील भी मगर अंपायर पे कोई असर नहीं। ये डॉट गेंद। At 35 runs, 1 wicket loss। फिर से बातचीत अंपायर के साथ करते हुए दोनों बल्लेबाज। गेंद मंगरे भाई दे दीजिए बॉल। दे दीजिए दूसरी गेंद। रन बन के 35 रन। आनंदा की अगली गेंद। नार में लड़वैयों की तरह लड़ते हुए किरण साधड़े। सीधे बल्ले से उठाकर खेल दिया जाए। वहां पर पीछे खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ में उठाकर खेल दिया था इसे। कप्तान साहब की गोदी में गई गेंद। किरण साधड़े की पारी समाप्त होती हुई सीधे बल्ले से खेलने गए, लॉन्ग ऑफ में चली गई गेंद। ये दूसरा झटका लगता हुआ किरण की पारी समाप्त होती हुई डगआउट वापस लौटते हुए ये दूसरे विकेट का पतन होता हुआ नए बल्लेबाज अब आते हुए अवधूत पटेल, न्यू बैट्समैन। किरण की पारी समाप्त होती हुई 2 विकेट के नुकसान पर रन बने 35 रन। नए बल्लेबाज अवधूत पटेल। आनंदा के खाते में सफलता। लंबी हिट लगाने के प्रयास में जितनी पावर जनरेट करनी चाहिए थी बल्ले पर, वो पावर जनरेट नहीं दे पाए। हल्के हाथों खेल गए लॉन्ग ऑफ में। किरण साधड़े आउट होकर वापस लौटे। भाई जरूर अपने आप से नाराज हो गए किरण साधड़े और आप आए अवधूत पटेल, न्यू बैट्समैन अवधूत। आनंदा के खाते में सफलता। 2 विकेट चली गई है। ये दूसरा सेमीफाइनल का मैच चलता हुआ। अवधूत पटेल स्ट्राइक पर। पटकी भी गेंद थी। ये गेंद जाएगी, ये जाएगी गेंद मीलों मील दूर गुरु। ओह, सो एलिगेंट, सो ब्यूटीफुल एंड लुकिंग लाइक टू वाओ। भाई गेंदबाज गेंद को उठा कर लेकर आओ। आते ही छक्का लगाकर अपने इरादे पक्के किए। यहां से 4 ओवर खत्म हो गए। 4 ओवरों के बाद रन बने हैं 41 रन। यहां से 4 ओवर खत्म हो गए
और 4 ओवरों के बाद रन बन गए 41 रन। और मैं आप दर्शकों से बताना चाहूंगा कि मेरे साथी यहाँ पर आगे का सीधा प्रसारण रखेंगे माननीय श्री काका सर फ्रॉम रायगढ़। स्वागत करता हूं मैं उनका। धन्यवाद मुकेश भाट सरांचा आवाज आपण इचलकरंजीचे एक अतिशय उत्कृष्ट हिंदी समालोचक यांचा आपण आवाज ऐकत होता। आपण बोलूया उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स विरुद्ध एटी स्पोर्ट्स या दोन संघांमधील लढत। 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघाने धावा जमवल्या त्या 41। येणारी 3 षटकं म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया एटी स्पोर्ट्स हा संघ किती धावांचं योगदान अजूनही आपल्या या संघाला देण्याचा प्रयत्न करेल। मैदानाकडे आपण वळूया। चला टीम मीटिंग संपवा। वेळेचं बंधन आपल्यासाठी आहे। या वेळेच्या बंधनामध्ये आपल्याला अंतिम फेरीचा सामना आणि त्याचबरोबर बक्षीस वितरण समारंभ हे दोन कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत। जाऊया उपस्थित सर्व क्रिकेटर्स अतिथी कक्षातील मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा या स्पर्धेचा मी मराठी समालोचक काका म्हात्रे अलिबाग रायगड आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला घेऊन जातोय। सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी 2 फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी मैदानामध्ये अवधूत पाटील आणि साहिल मोमीन ही जोडी मैदानामध्ये। तर 5वं षटक घेऊन गोलंदाज 7 षटकांचा सामना। अमोल तेली गोलंदाज यावेळी पाहणार आपण आता मंडई एन कडून आपल्या बॉलिंग मार्कवर अमोल तेली गोलंदाज। क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहतायत। या दरम्यान पहिला चेंडू या षटकातला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलाय। फटकेमध्ये ताकद थोडीशी निश्चित कमी पाहायला मिळाली। चेंडू गेला कव्हर पॉइंटच्या दिशेने। क्षेत्रक्षण चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव। येस नो बॉल इथे चेक करायचंय। उंची पाहिजे आहेत पाहिली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून। आणि या ठिकाणी तिसरे पंच या ठिकाणी पाहतायत स्क्रीनच्या माध्यमातून की हा चेंडू कशा प्रकारचा होता आणि हा चेंडू नो बॉल त्यामुळे फ्री हिट। पुढचा चेंडू फ्री हिट। 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळालं। संघाच्या धावसंख्येत दोन्ही बदल होईल। संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल। धावा येतात त्या 43। एका बाजूला अवधूत पाटील दुसऱ्या बाजूला साहिल मोमीन ही जोडी मैदानामध्ये। पुढचा चेंडू यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला। इथे माझा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू गेला लॉग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे। इथे एक सुंदर फटका चौकार 4 धावा। 4 धावांचं योगदान इथे मिळालं फलंदाज अवधूत पाटीलला संघनायक या संघाचा। आणि एकूण धावा धापलकावर जाऊन पोहोचल्या 47। 2 गडी बाद 47। षटक क्रमांक 5 मार्गस्थ मैदानामध्ये मस्त फटका पाहायला मिळाला। टायमिंग शॉट ज्याला म्हणला होता फ्रंट फुटवर जात चेंडूला खेळला आणि अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिला। आला एक सुंदर फटका चौकार। पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी मात्र आपण पाहतात कव्हर पॉइंट या क्षेत्रामध्ये इथे पाहिलं क्षेत्ररक्षक आहे। एकच धावेचं योगदान इथे मिळालं। 48 48 धावा धापलकावर। एक षटकार एक चौकाराच्या मधून 11 धावसंख्येवर अवधूत पाटील साहिल मोमीन खेळण्याची तयार असेल। एक चौकाराच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत धावांचे योगदान इथे दिले 48 धावा धापलकावर। 5वं षटक मार्गस्थ मैदानामध्ये। पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचं डाव्या हाताने यावी चेंडू अकराचं लाईन खेळायचा प्रयत्न। पंचांकडे दाद मागितली की फलंदाज या ठिकाणी पायचीत आहे की नाही पण पंचांनी दर्शवलंय या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे क्रीजमध्ये। साहिल मोमीन फलंदाज अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या संघाचा
या संघाचे संघ मालक आहेत अजिंक्य मगदूम सर आणि कर्णधार अवधूत पाटील. तर एटी स्पोर्ट्स संघाचे अरुण तेरी संघ मालक आहेत आणि प्रमोद चव्हाण या संघाचे कर्णधार. मैदानाकडे वळूया. पुन्हा एकदा मंडईकडून पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावी. चेंडू खेळण्याचा प्रयत्न कार्पेटसरने चेंडू केला. स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने चेंडूला एक धावेचे योगदान दिलं. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडासा ओव्हर थ्रो दिला पाहायला मिळाला, त्यामुळे 2 धावा आणि त्याचबरोबर एकूण धावा धापलकर येऊन पोहोचल्या त्या 50. अर्धशतक धापलकर आले अनबॉक्स मोबाईल फोर्स संघाचा. 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला. 2 धावाचं योगदान साहिल मोमीनला मिळालं. एक चांगली साथ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून इथे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मैदानाकडे पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी मात्र सुंदर झेड घेतला आणि फलंदाज साहिल मोमीन याची खेळी मात्र समाप्त होतोय. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघाचा 50 या धावसंख्येवर. पन्नास धावा धापलकर आल्यात. अतिशय महत्वाचा सामना दुसरी उपांत्य फेरीची लढत अर्थात सेमीफायनल. यातील जो संघ विजयी होईल तो स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघासमोर अंतिम फेरीमध्ये लढत पाहायला मिळेल. ही भव्य क्रिकेट स्पर्धा 5 दिवस रंगलेली दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा अर्थात रजनी क्रिकेट ज्याला म्हणलं जातं. आणि या रजनी क्रिकेटच्या माध्यमातून अर्थातच कोल्हापूर प्रीमियर लीग कोल्हापूर जिल्ह्यातल्या खेळाडूंना मोठी संधी मिळण्यासाठी आयोजकांनी केले अतिशय मोठे योगदान आणि त्यांना इतरांची मिळाली साथ. आणि त्या माध्यमातून आपण पाहिलात की ISPL सारख्या टीममध्ये खरं तर कोल्हापूरचे 2 खेळाडू खेळताना आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पाहायला मिळतात. या ठिकाणी आणखीन खेळाडूंना संधी मिळावी आणि यासाठी खरं तर ही भव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 15,000 आणि चतुर्थ क्रमांक 15,000, तब्बल 1,80,000ची भव्य क्रिकेट स्पर्धा. मैदानामध्ये साहिल मोमीनची जागा घेण्यासाठी मुकेश शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 3 गडी बाद 50 धावा आपल्या कावर. गोलंदाज अमोल तेली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी एंड बदलतोय. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने गोलसाठी सज्ज होतोय आणि समोर मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत डावखरा फलंदाज मुकेश शिंदे. पंचांकडून गाठ घेतोय. 3 फलंदाज या ठिकाणी आपण पाहिले 3 फलंदाज गमावले. 50 धावा थापलकावर. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. डावखरे फलंदाज हे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आक्रमक फलंदाज म्हणतात. एका बाजूला डावखरा गोलंदाज, दुसऱ्या बाजूला डावखरा फलंदाज. यामध्ये द्वंद्व युद्ध पाहणार आहोत. मुकेश शिंदे तयार. यावी सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थातच लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडूची पकड करतोय. गोलंदाजाच्या दिशेने चेंडूची फेक आहे आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या मुकेश शिंदेला. मुकेश शिंदेने आपलं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या 52. 3 गडी बाद 52. 5 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकाचं गोलींचं पृथक्करण आमचे गुणलेखक ज्याने खूप चांगलं योगदान या संपूर्ण 5 दिवस दिले अर्थातच आमचे सलीम भैया यांच्या माध्यमातून ते सांगितले गेलं की या षटकात धावा आल्या त्या 11 आणि 1 फलंदाज बाद करण्यामध्ये गोलंदाज अमोल ते या ठिकाणी यशस्वी ठरला. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 52 धावा धापलकर आल्यात. त्यामुळे या 12 चेंडूमध्ये अजूनही किती धावांचे योगदान इथे धापलकर मिळेल कारण क्रिकेट हा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ज्याचं भाकीत आपल्याला करता येत नाहीत असा खेळ. 142 करोड भारतीय खऱ्या अर्थाने या क्रिकेटवर प्रेम करतात. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर आज कोल्हापूर शहराचा विचार केला, कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर फुटबॉलच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. महाराष्ट्रीयन माणसाचा विचार केला तर क्रिकेट आणि क्रिकेट नंतर बैलगाडा शर्यती. तर राजदीप भोसले कोल्हापूरचे युवा नेते राजदीप भोसले साहेबांचं आगमन होतंय. मी राजदीप भोसले साहेबांना विनंती करतो की आपण पाहुण्या मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय राजदीप भोसले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतोय की आपण पाहुण्या मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर पाहुण्यांचं अतिथी कक्षामध्ये आगमन होईल. मैदानाकडे आपण वळूया. नवीन षटक घेऊन गोलंदाज
आनंद मगदूम मागच्या सामन्यातला सामनावीर हा गोलंदाज या ठिकाणी कॉलेजियनकडून पहिला चेंडू यावी चेंडूला मोठा फटका खेळायचा होता उंच फटका पूल करण्याचा प्रयत्न बॅट चेंडू संपर्क आला नाही आणि यष्टेशक चेंडूच्या जवळ चेंडू पकडतोय निर्धाव चेंडू सांगता येणारे 11 चेंडूचा खेळ बाकी खेळाचे पहिले सत्र तुम्हाला पाहायला मिळतात 52 3 गडी बाद 52 धावा धापल कराव्यात 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे दरम्यान पुढचा चेंडू 55 डावीकडून उजव्या हाताने या चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका त्याच दिशेने खेळायचा होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पण इथे आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि या ठिकाणी कोणती धावे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले ते गोलंदाज आनंद मगदूम यांनी शेवटच्या षटकांमध्ये खरं तर पाहायला मिळतं की मोठे फटके नेहमी फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतात पण ते गोलंदाज कसब देखील ते मला पाहायला मिळतं खेळपट्टीचा पुरेपूर वापर आनंद मगदूम गोलंदाज या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालं वय आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि मिडविकेटच्या वरून चेंडूला या ठिकाणी फेकून दिलाय येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी या षटकाराच्या माध्यमातून धापलका धावा येतात त्या 58 आणि 6 धावांचे योगदान मिळते फलंदाज अवधूत पाटीलला 2 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 17 धावांचं योगदान इथे दिलं वैयक्तिक 17 आणि संघाची धावसंख्या 58 2 चेंडू निश्चित या ठिकाणी काही करू शकला नाही फलंदाज पण त्यानंतर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळला तो अवधूत पाटीलनी आणि सरळ मिडविकेट क्षेत्रामध्ये 6 धावांचं योगदान दिलं 58 षटक क्रमांक 6 7 षटकांचा हा सामना अर्थात दुसरी उपांत्य फेरीची लढत दुसरी सेमीफायनल वळीया मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावी पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता तशाच प्रकारचा चेंडू फेकला होता पण इथे मात्र थोडासा वेग कमी केला गेला होता त्यामुळे फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची तीव्रता सांगता झाली 58 3 गडी बाद 58 या षटकातला पुढचा चेंडू यावी चेंडूला हवेतून घ्यायचा प्रयत्न केला इथे बाजारात शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये शेतशिके येतो झेल मात्र घेण्याचा प्रयत्न झेल सुटतोय आणि या दरम्यान मात्र 2 धावा सहजगत येथे मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 धावांचं योगदान मिळालं 60 धावा धावफलकावर 60 2 धावा मिळतात त्या फलंदाज अवधूत पाटीलला 6वं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना 60 तर या ठिकाणी कोल्हापूरचं एक युवा नेता तर माननीय राजदीप भोसले सर यांचं आगमन झालं आहे मी साहेबांना विनंती करतो राजदीप भोसले साहेबांना की आपण पाहुण्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय राजदीप भोसले साहेब तर मैदानाकडे वळूया 60 धावा धापलकावर समोर पुन्हा एकदा अवधूत पाटील आणि गोलंदाज आनंद मगदूम पुन्हा एकदा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क आला नाही अतिशय चांगलं निश्चितच आपण पाहायला मिळालं चेंडूची फेकी केली ती आनंद यांनी षटक समाप्त झालं तब्बल 6 षटकांचा खेळ समाप्त झाला धापलकावर प्रति षटक 10 च्या सरासरी धावा येतात त्या 60 येणारं शेवटचं षटक जे अर्थात मारधडीचं षटक त्याला म्हणलं जातं या षटकात आपण पाहणार आहोत किती धावांचं योगदान या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना अर्थातच अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स चे 2 फलंदाज ज्याच्यामध्ये अवधूत पाटील आणि फलंदाज मुकेश शिंदे किती धावांचं योगदान देणार मुकेश शिंदे खेळतात 2 या धावसंख्येवर अवधूत पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाडली 2 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 19 धावांचं योगदान इथे आपल्या संघाला दिले षटक आपण पाहिलं या षटकात धावा धापलकर आल्या त्या 8 धावा आनंदा मगदम यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र शेवटचं षटक चला टीम मीटिंग नका घेऊ वेळेचं बंधन पाळा कारण आपल्याला याच्यानंतर अंतिम फेरीची लढत आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ हा कार्यक्रम इथे आहे वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे शेवटचं षटक असणार आहे शेवटचं षटक एटी स्पोर्ट्स या संघाकडून गोलंदाजीसाठी या ठिकाणी चेंडू त्याच्या खांद्यावर सोपवलं जातोय अर्थात संघनायक प्रमोद चव्हाण या संघाचे संघमालक अरुण तिळी
यांच्या माध्यमातून शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक अर्थात मंडई एंडकडून गोलसाठी येतोय गोलंदाज संतोष कासवटकर. शेवटचे षटक जे हाणामारीचं षटक आहे. 60 धावा धावलकार आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 7 चेंडूमध्ये पाहूया चौकार षटकांची बरसात या ठिकाणी करणार की गोलंदाज या ठिकाणी अर्थातच फलंदाजाला रोखून धरणार. कारण जसं मी मगाशी म्हणालो की 142 करोड भारतीय क्रिकेटवर प्रेम करतात. आज महिला संघाने देखील विश्वचषक जिंकला आणि क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं योगदान आपल्या भारतीय संघासाठी दिलं. सध्या चालू असले भारत न्यूझीलंड सामना याच्यामध्ये आपण अर्थातच 20च्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अर्थात 3 आपण पुढे आहोत. 5 सामन्यांचा तो अर्थात जी मालिका तुम्हाला पाहायला मिळते. डाकुरा फंडा समोर आहे. वळूया मैदानाकडे. यावी चेंडूला खोदून काढला. आतमध्ये येणार चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. तोपर्यंत मात्र सहजगत्या इथे 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणलं तर धावणीची गती नेहमी पाहायला मिळतं. असं म्हणतात की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असला की संसाराचं राहाडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं. तसं क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ असावं लागतं आणि ताळमेळ चांगला असलं की मात्र त्या ठिकाणी धावा निश्चित येतात. 2 धावा आल्यात 62 धावता फलकावर. यावी पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिडविकेटला. मिडविकेट डीप मिडवून क्षेत्राची चेंडूवर येणार. पुन्हा एकदा यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केला. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 64 धावा धावलकावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा येतात. गोलंदाज संतोष कासकोड याच्या गोलंदाजीवर मुकेश शिंदे जे वैयक्तिक 6 धावसंख्येवर. डावकरे फंडाचा आहेत. पुढचा चेंडू यावी. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली यष्टी घेतो. झेलच्या खाली झेल पकडला गेला आणि फलंदाज चौथा धक्का या ठिकाणी मैदानातून परततोय. धावलकार धावा 64 आणि फलंदाज मुकेश शिंदे याची खेळी समाप्त ज्याने प्रत्येकी 2 धावांच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान दिलं. 4 गडी बाद नवीन फलंदाज मैदानामध्ये. इंद्रजित नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शेवटचे 3 चेंडू खेळाच्या पहिल्या सत्रामधले बाकी. 4 गडी बाद 64 धाव दाखल करत इंद्रजित नवीन फलंदाज मैदानात येते. उजव्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर संतोष कासवटकर यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मंडई एंडकडून. ज्याने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजाला पूर्ण बांधून ठेवले. अंतिम षटकामध्ये येणाऱ्या 3 चेंडूवर पाहूया कशा प्रकारचा करिश्मा या ठिकाणी पाहायला मिळेल. पंचांच्या अर्थातच उजवीकडून यावी गोलंदाजीसाठी सज्ज आहे. डाव्या हाताने यावी. चांगला चेंडू पंचांकडे पेल. इथे मात्र धावचीची संधी. गोलंदाजीच्या दिशेने चेंडूची फेकी. पंचांचा बोट आकाशाकडे आणि या ठिकाणी फलंदाज बाद. धावची चरपण याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. कारण एक धाव चोरण्याचा प्रयत्न इथे केला परंतु या ठिकाणी पाहिलं यष्टीने केलं आणि क्षेत्ररक्षकांनी खूप चांगली कामगिरी आणि गोलंदाजीच्या दिशेने चेंडू फेकला. 5वा धक्का बसला आणि फलंदाज या ठिकाणी धावचीच्या रूपाने परततोय. इंद्रजित बाबू 0 धावसंख्येवर. डकआउट. 5 गडी बाद 64 धावा फलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये. 7व्या क्रमांकावर रमेश नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. येणारे 2 चेंडू बाकी आहेत. 64 धावा धावलकावर. 64. 5 अर्धा संघ या ठिकाणी परतलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. लॉन्स्ट्राइक एंडला या ठिकाणी फलंदाज रमेश जातोय पण समोर मात्र फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल अवधूत पाटील. यावी चेंडूवर पुन्हा एकदा हवेतून घ्यायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे. 3 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. चेंडू गेला तो अर्थातच पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावांचे योगदान मिळालं. 66 धावा फलकावर.
अखेरचा चेंडू, अंतिम चेंडू या सत्रामधला, पहिल्या सत्रामध्ये. आणि पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान मिळालं, ते अवधूत पाटील याच्या धावसंख्येमध्ये बदल झाला. पुढचा चेंडू, या चेंडूला ऑनसाइडला खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आपल्याला पाहायला नाही मिळाला. पंचांकडे दाद मागितले की चेंडू स्वैर आहे का, पण या ठिकाणी आपण पाहतात तिसऱ्या वाईडसाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी इथे करण्यात आली रिव्ह्यूसाठी. तिसऱ्या पंचांना विनंती आपण पाहायचं आहे. आतापर्यंत 66 धावा दाखल करायला त्या, आणि या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि इथे दर्शवतील फेअर डिलिव्हरी. आणि या माध्यमातून खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये यावेळी आपण पाहतात अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या संघाने धावा दाखल का जमवल्या 66 आणि 67 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेले. ते अर्थातच एटी स्पोर्ट्स अरुणजी तेरी संघाचे संघमालक आणि प्रमोद चव्हाण संघाचा संघ नायक यांच्या समोर 67 धावा 7 षटकं, म्हणजे प्रति षटकं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 9.57 धावांची गरज आहे. इथे आपण पाहणार आहोत ते अवधूत पाटील यांची फलंदाजी, ज्यांनी तब्बल धावा दाखल करून नोंदवल्या. त्या तब्बल 21-17 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान त्यांनी या ठिकाणी नोंदवलं. नाबाद राहिले आणि रमेश नाबाद राहिले या ठिकाणी 0 धावसंख्येवर. शेवटच्या षटकात गोलंदाजी पाहिली तर शेवटच्या षटकात धावा आल्या त्या 6 धावा आणि अशा प्रकारे 9.57च्या सरासरीने 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी कशा प्रकारे केला जाईल, कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल याचं धावतोवर समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया. कोल्हापूरचा एक अतिशय गोड आवाज नेहमी तुम्ही पाहायला मिळेल, ते राकेश घाडगे सरांचा. मी मात्र या ठिकाणी थांबतोय. ओव्हर टू राकेश घाडगे सर. धन्यवाद. धन्यवाद काका. आतापर्यंत आपण ह्या पूर्ण जे विश्लेषण झालं ते ऐकत होता अलिबागहून थेट आपल्यासाठी आलेले आहे ते काका म्हात्रे यांच्याकडून. अत्यंत क्रिकेटमधील बारीक सारीक गोष्टी ही आपल्याला पूर्णपणे समजावून सांगण्यामध्ये, अत्यंत क्रिकेटच्या इतिहासापासून ते उगमापर्यंत सर्व गोष्टी आपल्यापर्यंत इत्यंभूत आपल्यापर्यंत मांडण्यात काका म्हात्रे यांनी. क्रिकेटची ट्रॉफी कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4 ट्रॉफी आता आपल्या समोर येणार आहे. प्रेक्षकांच्या साठी ही ट्रॉफी सध्या मैदानामध्ये येते. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 च्या या अंतिम दिवसामध्ये, म्हणजेच पर्व या ठिकाणी चौथं वर्ष सुरू आहे. 4थ्या वर्षाच्या अंतिम 5व्या दिवसामध्ये दुसरा सेमीफायनल सामना सुरू आहे. मध्यांतरापर्यंत विजयासाठी तब्बल 67 धावांचं आव्हान ठेवले ते या ठिकाणी अनबॉक्स मोबाईल अवधूत पाटीलच्या संघाने. प्रमोद चव्हाण एटी पन्हाळा यांना 67 धावांची गरज आहे. नक्कीच काटाडी चक्कर आपला टक्कर पाहायला मिळणार आहे. प्रमोद चव्हाणचं संघ जर म्हणावा लागला, स्वतः प्रमोद चव्हाण याचबरोबर त्याचा शुभम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, मोठी फटकेबाजी करतायत. त्यांना रोखायचं काम होत आहे की ह्या 67 धावांचं आव्हान ते लीला पेलवतात. येणाऱ्या 42 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या समोर येते कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4 ही चमचमणारी ट्रॉफी आपल्या समोर येते. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4 ही चमकणारी ट्रॉफी आपल्या समोर या ठिकाणी येते. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 ची चमकणारी ट्रॉफी कोण उचलणार, कोण असेल विजेता? पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स
धावा समोर या षटकांमध्ये. ही ट्रॉफी एक संघ अंतिम सामन्यामध्ये मजल मारतोय तो म्हणजे पहिला स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे, कर्णधार प्रतीक पाटील. प्रत्येक प्रेक्षकांच्या भेटीसाठी मैदानामध्ये उतरलेले आहे. साहेबांना मी विनंती करतोय की आपण पाहुण्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 आजचा अंतिम दिवस आहे चौथ्या पर्वातील आणि दुसरा सेमीफायनल सामना सुरू आहे. मतदानाच्या वेळेमध्ये कोल्हापूर प्रीमियर लीगची चमचमणारी ट्रॉफी ही प्रेक्षकांच्या मैदानामध्ये उतरलेली आहे. सामन्याला सुरुवात होती. कट करतोय गॅप काढायचा प्रयत्न. शॉर्टच्या ठिकाणी चेंडू येतो हलकासा मिसफील. एक धाव जोडली जाते फलकावरती. पहिली धाव फलकावर जोडली गेलेली आहे. प्रवत चव्हाणच्या बॅट मधून कर्णधार पहिली बॅट जोडतोय. साथी फलंदाज शुभम गायकवाडला ट्राय करतोय तो. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 आजचा अंतिम दिवस, 5वा दिवस आणि दुसरा सेमीफायनल मुकाबला आपल्या समोर सादर होत आहे. दोन्ही संघ एटी स्पोर्ट्स विजयासाठी उतरलेला आहे 67 धावांचं आव्हान घेऊन. इस बार पटकी हुई गेंद को कट करना चाहते थे, पूरी तरह बीट हुए बल्लेबाज शुभम गायकवाड़ स्ट्राइक पर खेल रहे हैं. गेंदबाजी के लिए कप्तान अपनी पारी संभाले हुए मार्केट एंड से गेंदबाजी कर रहे हैं. यहाँ पर अवधूत पाटिल खुद गेंदबाजी का जिम्मा अपने कंधे पर लिया है. 67 रनों की जरूरत है. 67 रन नीडेड इन 42 बॉल्स. उसमें से एक रन बोर्ड पर जुड़ चुका है. 3 गेंदें डल चुकी है. तो अपने ओर की अगली गेंद लेकर अवधूत पाटिल तैयार है. उठाकर मारा, गैप में गेंद चली गई. देखना है मिडिल विकेट की दिशा में. बढ़िया फील्डिंग वहां पर. 2 रन जोड़ना चाहते थे, जोड़ भी देंगे, लेकिन अच्छी शुरुआत की है. ताकतवर शॉट यहां पर आता हुआ.
बोलतोय कोण बोलतोय मी तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे मी आता कामात होतो या ठिकाणी हॅलो हाय हाय की मी तुम्हाला मी इव्हेंटला आलोय ना माईक हातात आहे माझ्या त्यामुळे विचारलं काय असं काय इमर्जन्सी आहे काय विचारलं मी तुम्हाला नंबर पाठवतो नंबर पाठवतो तो पहले 5 गेंदों में यहाँ पर 4 रन आ चुके हैं अवधूत पाटिल की 67 रनों की जरूरत है उसमें से 4 रन निकाल दीजिए क्लीन बॉल ये कप्तान ने कप्तान को पलटा किया है कप्तान जो कप्तान है पे कदम रखते हुए देखो अभी भी मैच ऑन है तो देखना है हमें कि कितने रनों की अभी भी जरूरत है एक ओवर की समाप्ति हो चुकी है लगभग जीत के लिए अभी भी लगभग 63 रनों की अभी भी जरूरत है तर ज्यांच्या मार्फत ही स्पर्धा आपण या ठिकाणी संयोजन समिती कृष्णा पिंगळे सर याच बरोबर मनोज संपाळ सर हे दोन धुरंधर म्हणावे लागतील कोल्हापूर प्रीमियर लीगचे यांच्या मार्फत या स्पर्धेचे नियोजन करण्यात आलं होतं आज आपण ह्या चौथ्या पर्वाच्या अंतिम दिवसापर्यंत पोहोचलो त्यांचे सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आहेत आपण पाहतो सध्या कृष्णा पिंगळे आणि मनोज संपाळ यांना नक्कीच एक पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा ही कोल्हापूर प्रीमियर लीग आहे त्याचं नियोजन अत्यंत देखण्या आणि सोयीक पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर तब्बल दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा कोल्हापूर प्रीमियर लीग ज्याचं नाव पूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गिनलं जात आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती केवळ 4 धावा 1 गडी बाद गोलंदाज आपल्या मार्कवरती साहिल मोमीन ला गोलंदाजी करता या ठिकाणी आणलं जाणार आहे कॉलेज यांच्या दिशेने गोलंदाजी करतो समोर आहे फलंदाज फटका चेंडू जातो थेट मिड विकेट सीमारेषा पार आणि या ठिकाणी तो उत्तम षटकार या इनिंग मधला पहिला षटकार तरी पुन्हा एकदा तोच प्रयत्न शुभम मगदूमच्या बॅटमधून हा शॉट येतोय शुभम गायकवाडच्या बॅटमधून हा शॉट येतोय आणि धावसंख्या होतीये 10 धावा कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 च्या आपण अंतिम पडावापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत दुसरा सेमीफायनल मुकाबला सुरू आहे विजयाकरता 67 धावाचं लक्ष्य आहे
कट करायचा प्रयत्न गॅप मध्ये खेळून काढतो आणि चेंडू जातो तो ठीक बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार सुंदर होतो या ठिकाणी. तयार आहे एक कडवट गोलंदाजाला मात्र प्रहार केला जातोय. हा ह्यावेळी मात्र पाहायचं आहे अपील होतं एसटीचीच अत्यंत क्लोज आहे या ठिकाणी डिसिजन, कारण की पापण्या लवायच्या आधी मात्र एसटी रक्षकाने आपले काम पूर्ण केलं होतं. मोठा फलंदाज आहे शुभम गायकवाड. सामना फिरवण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. निश्चितच पाहावं लागेल सामन्याला कलाटणी देणार हे डिसिजन. फलंदाज सेफ आहे, नाबाद आहे, नटआउट आहे. नक्कीच त्यांच्या डगआउट मध्ये एक सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण की हा जो फलंदाज आहे तो जर अंतिम चेंडूपर्यंत राहिला तर सामना 6व्या षटकापर्यंत आपल्या खिशामध्ये घालू शकतो. तोच फलंदाज आहे. याच्या नावावरती एक अर्धशतक आहे. ह्याच फलंदाजाने काल 19 चेंडू मध्ये 55 धावा फटकावल्या होत्या. तोच शुभम गायकवाड फलंदाजी करतोय. साहिल पुन्हा तयार आहे एक निर्धाव चेंडू बरोबर. धाव संख्या पुढे वेगाने सरसावतीये 14 धावा. हा ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच प्रकार तोच प्रयत्न. मोठा फटका मारायचा होता. यष्टी रक्षक चाणाक्ष तयार आहे. निर्धाव चेंडू. 2 मोठे फटके आले त्यानंतर 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतो साहिल मोमीन. अत्यंत कडवट झुंज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपला बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना सुरू आहे. कोल्हापूर प्रीमियर लीगचं हे एक वेगळेपण म्हणावं लागेल की प्रत्येक खेळाडूकडे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा पाहायचं आहे बॅटची मात्र मोठा मासा गायला लागलाय. साहिल मोमीनने शुभम गायकवाडला चालत्या मैदानामधून मात्र कोणतीही चूक यष्टीरक्षक सुरेख दुसरा गडी बाद होतो. तर या ठिकाणी दुसऱ्या षटकाची समाप्ती होतीये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिला कर्णधार प्रमोद चव्हाण आणि नंतर एक तुफानी फलंदाज शुभम गायकवाडला मात्र आता रस्ता दाखवलेला साहिल मोमीन याने. 2 महत्वाचे मोहरे टिपण्यामध्ये यश मिळते अवधूत पाटीलच्या संघाला. अनबॉक्स मोबाईल सामन्यामध्ये परतावणी घेतोय या ठिकाणी. सामन्यामध्ये मजबूत वापसी घेतोय. आता मात्र उर्वरित पाहायचं आहे या 30 चेंडूंमध्ये चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 53 धावा हे आव्हान समोर आहे. हे आपण पार केला तर आपण निश्चितच फायनल मध्ये पोहोचणार दुसरा संघ ठराल. जर अवधूत पाटील च्या संघाने जर ह्या धाव संख्येला रोखलं तर तो संघ ठरेल फायनल मध्ये दुसरा ठरणारा. नक्कीच या ठिकाणी काट्याची टक्कर पाहायला मिळते आपल्याला. आणि कोल्हापूरचं क्रिकेट पंढरी ज्याला म्हणलं जातं पॅव्हलियनच्या मैदानावरती कोल्हापूर प्रीमियर लीगचा थरास असतो.
मित्रांनो उशिरा आलेल्या सर्व मायबाप क्रिकेट रसिकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आत्ताच आपल्या कोल्हापूरले युवा नेते माननीय राजदीप भोसले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी ही त्यांचं पुन्हा एकदा सहज स्वागत करतो. सामन्याकडे वळूया. गोलंदाज कट करतोय या ठिकाणी एक्स्ट्रा कॉच या ठिकाणी चेंडू धावतोय त्याच्या मागे क्षेत्ररक्षक पाहायचा आहे चेंडू कुठे बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी जो पण अडवला जाईल. 2 धावांचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि याच 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावतीये. 16 धावा धावसंख्या होती 16. अजूनही 51 धावांची आवश्यकता. 29 चेंडू 51 धावा. षटका मागे 10 ची सरासरी ही ठेवावीच लागेल. आता याच्यानंतर अजूनही आनंदा मगदूम आहे. फलंदाजीची थोडीशी मजबूत फळी यांच्याकडे उपलब्ध आहे तरी ही फटकेबाजीची आवश्यकता नक्कीच. हा चांगला फटका चेंडू हवेमध्ये चेंडू धावतो तो बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. दुसरा खेळायचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न पाहायचा होत नाही. 2च धावेवर समाधान मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढते. धावसंख्या होतीये 18 धावा. धावसंख्या होती 18 धावा. नक्कीच अखेरच्या चेंडू पर्यंत उत्कंठा वाढवणारा सामना आपल्या समोर सुरू आहे. नक्कीच दोन्ही बाजूनी कडवट झुंज दिली जाणार आहे कारण की जो विजय मिळवेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जीव तोड प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघांकडून. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतो ठिकाणी गॅप मध्ये चेंडू पाहायचा आहे. जातो ठीक बॅकवर्ड पॉइंट आणि स्वीक वरच्या समोर सागर रेपे गोलंदाजी मार्कवरती आहे. मार्केट यांच्या दिशेने गोलंदाजी करतोय. नक्कीच या ठिकाणी अनुभवी खेळाडू या ठिकाणी मुकेश काहीतरी कानामध्ये मंत्र देऊन गेलाय. काय पाहायचं आहे याचा फायदा मात्र गोलंदाज उचलतोय ते. 27 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. तयार आहे फलंदाज. सत्तावीस चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या तब्बल 22 पर्यंत मजल मारतीये. अजूनही 8 फलंदाज यांच्या हातामध्ये आहेत. निश्चितच हा सामना दोन्ही संघांकडे समसमान झुकलेला आहे. जो उत्कृष्ट खेळ करेल जो बेस्ट असेल तो नक्की फायनल मध्ये प्रवेश करेल. अखेरच्या चेंडू पर्यंत हा सामना होणार आहे. सागर रेपे तयार आहे संतोष मगदूम साठी. हा सुरेख चेंडू खोला टाकलाय अत्यंत वेगवानरित्या ब्लॉक होल मध्ये. हे ब्रह्मास्त्र असतं. या चेंडूला कोणताही या ठिकाणी मार्ग नाही हा अडवण्याचा. मात्र पूर्णपणे ब्लॉक होल केले. जखडून ठेवले फलंदाजाला सागर रेपेनं. अतिशय सुरेख गोलंदाजी. चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल. मार्केट एंडने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती. सागर तयार आहे संतोष साठी. चांगला फटका कवाच्या डोक्यावर चेंडू जातो. सीमा रेषा पार. दुसरा तो करतो या ठिकाणी. एक्केचाळीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. सुरेख फलंदाजी आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवण्याचे काम करतोय फलंदाज संतोष मगदूम. संतोष कासवतकर त्याला साथ देण्याकरता नॉन स्ट्राईकला उभारलेला आहे. तयार आहे षटकातला अखेरचा चेंडू घेऊन. हलकाच कट करतो चेंडूला. थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव घेते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवते. आता मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये म्हणजेच 24 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. षटका मागे 10 ची सरासरी निश्चितच आहे. 4 षटका 40 धावांची आवश्यकता निश्चितच अत्यंत उत्कंठावर्धक. नक्कीच हा रंगतदार सामना आपल्या समोर ठेपलेला आहे. 4 षटकात 40 धावा.
पहिला फलंदाजी करताना अनबॉक्स मोबाईल ने बनवला 66 धावा, विजयासाठी लक्ष दिलं 67 धावांचं. त्याचा पाठलाग करताना मात्र दोन मुख्य फलंदाज कर्णधार प्रमोद चव्हाण यानंतर धाकड फलंदाज शुभम गायकवाड मात्र स्वस्तामध्ये परतले होते. यानंतर या डावाला सांभाळण्याचं काम करतो तो खेळाडू संतोष मगदुम आणि संतोष कासवतकर त्याला साथ देण्याकरता आलेला आहे. अजूनही सामना समसमान दोन्ही बाजूने आहे. गोलंदाजाकडे 4 षटकार आणि 40 धावा आहेत. फलंदाजांना मात्र ह्या 24 चेंडूमध्ये त्या 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये मजल मारेल, अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल? पहिला संघ जो अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे तो आहे स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे, कर्णधार प्रतीक पाटील याचा संघ. तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करून आता सध्या अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यातील विजेता तो आता थेट लढेल म्हणजेच स्वर्गीय संग्राम पाटील संघासमोर. प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे लागोपाठ लगातार चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतो ह्या कोल्हापूरच्या क्रीडा नगरीमध्ये म्हणजेच कोल्हापूरची क्रिकेटची विश्व पंढरी म्हणलं जाईल ज्याला, ह्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये ह्या कोल्हापूर प्रीमियर लीगचं हे पर्व साजरे होते. आतापर्यंत 5 दिवसांमध्ये तब्बल 25 ते 29 सामने आपण खेळलेले आहेत. 29 ते 30 सामने ह्या 5 दिवसामध्ये पार पडले आहेत. सर्व कोल्हापूर मधील दिग्गज 400 खेळाडूंचा भरणा असलेली स्पर्धा. गेले 2 महिने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सुरू होतं. कृष्णात पिंगळे याचबरोबर मनोज संकपाळ, नंदकुमार उल्पे, मुकेश शिंदे, इंद्रजित बावडेकर, टोनी बावडेकर, अमित पाटील, बापू बागडी या सर्वच सदस्यांनी या ठिकाणी सुरेश चेंडू, स्लोवर चेंडू, अतिशय चांगलं पुनरागमन गोलंदाज करते. तर मी ज्याप्रमाणे सांगत होतो या सर्वच सदस्यांनी संयोजन कमिटीने नक्कीच रात्रीचा दिवस करून अहोरात्र कष्ट करून ही स्पर्धा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवलेली आहे. जसं की आता इंडियन सुपर प्रीमियर लीग, इंडियन स्टेट प्रीमियर लीग ही स्पर्धा भारतामध्ये एक नव्या वलयास आलेलं आहे. तशीच ही स्पर्धा पूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर प्रीमियर लीगचं नाव आहे. हे पहा डीजे, आपण आपलं काम उत्तमरित्या करताय. फक्त अडथळा आणू नका. चेंडू पडताना नक्की वाजवू नका. चौकार झाला, षटकार झाला, गडी बाद झाला तर नक्की आपण मनोरंजन करा. परंतु चेंडू पडत असताना, चेंडू ज्यावेळी मोशन मध्ये असतोय त्यावेळी कृपा करून वाजवू नका. ही कळकळीची विनंती आहे. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे येऊया. ये बढ़िया गेंद इस बार ऑफ स्टंप से थोड़ी बाहर जाने वाली गेंद को ड्राइव करना चाहते थे. पूरी तरह बीट हुए बल्लेबाज संतोष मखदूम बल्लेबाजी छोड़कर. इस बार आड़े हाथ से खेलना चाहते थे, पूरी तरह बीट हुए, स्लोअर गेंद का इस्तेमाल किया है, चकमा दिया बल्लेबाज को पूरी तरह. साहिल मोमिन की लाजवाब गेंदबाजी हम देख रहे. 3 गेंदें लगातार डॉट डाली है. वापसी आई है मैच में, अपने टीम को वापसी दिलाते हुए. 21 गेंदें बची है. 21 गेंदों में अभी भी 40 रनों की जरूरत. ड्राइव किया है, बढ़िया गेंद थी, दिशा देने का काम किया शॉर्ट थर्ड मैन की दिशा में और अपने साथी बल्लेबाज संतोष कासवतकर को पहली बार स्ट्राइक पर लेकर आए हैं. 20 गेंदें बची है. 20 गेंदों में अभी भी 39 रनों की जरूरत यहां पर आन पड़ी है. अगर फाइनल का टिकट आपको चाहिए, 20 गेंदें आपके सामने, 39 रन बनाइए, सीधे फाइनल में एंट्री करिए. लेकिन गेंदबाजी एकदम पैनी यहां पर.
अपने अनुभव को पूरी तरह यहाँ पर लगाते हुए गेंदबाज साहिल मोमिन, लाजवाब गेंदबाजी की है साहिल ने अब तक। देखो जो अनुभव है वो सबसे मायने रखता है और अहम मुकाबलों में इसी अनुभव की वजह से आप अपनी टीम को एक बड़े स्थान पर ला सकते हैं। साहिल मोमिन वही भूमिका में हमें दिखते हुए। एक दाएं हाथ के बल्लेबाज आपके सामने संतोष कासवत के लिए घर में डाली हुई गेंद खोद कर निकाला अपने गेंद में डायरेक्ट थ्रो करना चाहते थे, चूंकि 2 रन का मुआवजा यहाँ पर भरना पड़ेगा। बिल्कुल 2 रन यहाँ पर खर्च करते हुए 2 रन यहाँ पर आसानी से पूरे हुए। रन संख्या आगे बढ़ती हुई 30 रन बन चुके हैं। अभी भी 37 रनों की जरूरत है। 19 गेंदों में 37 रनों की जरूरत, लगभग 12 का औसत अब लग चुका है। ये आखिरी गेंद है साहिल के स्पेल की। क्या करेंगे इस गेंद को संतोष? हाँ, ये हवा में जरूर खेली है, कवर के सर के ऊपर से प्लेस किया है गेंद को। तक पॉइंट की दिशा में जाती हुई गेंद, 1 रन पूरा, दूसरा पूरा, तीसरे के लिए दौड़ रहे हैं। देखना है थोड़ने से पहले बढ़िया रनिंग बिटवीन, चीते की फुर्ती से 3 रन पूरे किए हैं जिसकी जरूरत है। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन पूरे किए। देखना है अब रन संख्या 33 रन बोर्ड पर लग चुके हैं। मतलब अब आने वाली 18 गेंदों में 34 रनों की जरूरत है। म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी विजयासाठी। एटी स्पोर्ट्स पन्हाळा कर्णधार प्रमोद चव्हाण यांच्या संघाला 18 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता। नक्कीच अजूनही 11 ते 11.5 ची सरासरी आहे। अंतिम सामन्यामध्ये, मागील सामन्यामध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केलेला आहे तो संघ म्हणजे स्वर्गीय संग्राम पाटील संघ, कर्णधार प्रतीक पाटीलच्या संघाने अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूर प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाच्या अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे। आणि हा आता सुरू असलेला दुसरा सेमीफायनल सामना आपल्या समोर उभा आहे। आणि याच्यामध्ये मात्र पहिला फलंदाजी करताना अनबॉक्स मोबाईल संघाने पहिला फलंदाजी करताना 66 धावा केल्या आणि 67 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। त्याचा पाठलाग करताना मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा फलकावर लावलेल्या आहेत। अजूनही 8 गडी त्यांच्याकडे आहेत। निश्चितच आता चांगला प्रयत्न केला जाईल। सरासरी 11 ते 11.5च्या सरासरीनं 34 धावा आपला ह्या जमवायच्या आहेत। यासाठी आता मी आमंत्रित करतोय हिंदी आणि मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या इथून जीवन आपल्या गोड आवाजामध्ये 3 दिवस गेला आपलं मनोरंजन करतात मुकेश भाट सर। धन्यवाद राकेश सर। 18 गेंदे 34 रनों की जरूरत। जो जीता वही सिकंदर, जो टीम जीतेगी वो स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के खिलाफ भिड़ेगी अंतिम मेगा फाइनल के मैच में। गुरु, जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजों में दम होता है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। फिलहाल मैच में पकड़ बना के रखी है। मैं मान गए संयोजक कमेटी को, जिन्होंने इस टूर्नामेंट को खड़ा करने के लिए मेहनत उठाई है। कृष्णांत पिंगळे सर, मनोज लेजेंड मनोज संगपाल सर, नंदू कुमार उल्पे सर, मुकेश शिंदे, इंद्रजीत बावडेकर, टोनी बावडेकर, अमित पाटिल, बापू बागड़ी, मैं तहे दिल से मैं स्वागत करता हूं। और उसके बाद ये जो दर्शक है, ये जन समुदाय है, ये जितने भी यहाँ पर बैठे हैं और इस बाजू वह ऐसे टूर्नामेंट जो केवल दर्शकों के लिए आयोजित किए जाते हैं। क्रिकेट के पंडहरी कहने वाला यह मैदान, बावड़ा का मैदान, हर साल जो टूर्नामेंट केपीएल कोल्हापुर प्रीमियर लीग इस खूबसूरत से मैदान पर जब आयोजित किया जाता है, 18 गेंदों में 34 रनों की जरूरत। अब रोंगटे खड़े कर देगा ये मैच, सभी के दिलों की धड़कने। ये टाइम नहीं बिल्कुल कर पाया है फाइनल एरिया में, खिलाड़ी पीछे दौड़ लगाते हुए
ओ अच्छी फील्ड, उससे भी बढ़िया थ्रो। 17 गेंदे 33 रनों की जरूरत। 17 गेंदे 33 रन। अनिश्चितताओं का खेल कहा जाता है क्रिकेट को। 17 गेंदे 33 रन। संतोष मखदूम ऑन द स्ट्राइकर, उनका साथ निभाते हुए नॉन स्ट्राइक पर। दोनों संतोष नाम के खिलाड़ी है। ये अच्छा शॉट है ऑन साइड में। किरण सादल गेंद के ऊपर हल्की से मिस फील्ड हुई वहां पर। जैसे ही मिस फील्ड हुई निकल पड़े दूसरे के लिए संतोष ये बल्लेबाज। रन बन गए 36 रन 36। विवेक लोडे की अगली गेंद। यह खेल दिया ऑन साइड में, ऑन दिया। अब गेंद क्या रोकने में कामयाब हो गया। अच्छी फील्ड मुकेश ने द्वारा, वो टकरा गए दोनों बल्लेबाज और गेंदबाज के बीच। ये कई कबार क्रिकेट में ऐसा हो जाता है। मुकेश चंदी का कमाल का थ्रो। काफी अच्छी फील्ड मुकेश चंदी द्वारा। केवल एक ही रन लिया। 15 गेंदे 30 रन, यानी कि हर गेंद पर 2 रनों की जरूरत। 15 गेंदे 30 रन। लेफ्ट आर्म बल्लेबाज ये उठाकर खेल जैसे ऑन साइड में। ये सही समय पर ये ऑन द अप डाउन द ग्राउंड गेंद जाएगी 4 रन देकर। सही समय पर ये चौका निकलता हुआ। संतोष कासवटकर के बल्ले से, लेफ्ट आर्म बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ 4 रन। बड़े बड़े मायने रखेगा ये 4 रन। अभी भी 14 गेंदे 26 रनों की जरूरत। 14 गेंदे 26 रन। 26 रन। 14 गेंदे 26 रनों की जरूरत। ये बिल टाइम नहीं कर पाया मिड विकेट एरिया के खिलाड़ी। दौड़ लगाते हुए गेंद के ऊपर जमीन के साथ खेला शॉट। ये खराब फील्ड है। ये जहां से 1 रन होना चाहिए था वहां पर 4 रन दे बैठे। ओहो, ये मिस फील्ड होती हुई। इतनी खराब फील्ड क्रुशियल मैच में। अब 13 गेंदे 22 रन। इस वक्त एक एक रन गुरु इतने मायने रखता है। इस ओवर की आखिरी की गेंद। इस ओवर की आखिरी की गेंद। और यहां जो चमचमाती ट्रॉफी लगाई गई है, ये देखिए केपीएल 2026 की ट्रॉफी 34वें सत्र की। इस ओवर की आखिरी की गेंद। ये लीजिए, ये गुरु जाएगी मीलों मील दूर 6 रनों के लिए। स्लॉट में दे बैठे संतोष कासवटकर इस बल्लेबाज को मिड विकेट एरिया में तब्दीली किया। ये एक मैच का टर्निंग पॉइंट होता हुआ। अब 12 गेंदे 16 रनों की जरूरत। 12 गेंदे 16 रन। रन बन गई टीम के 51 रन। गेंदे 16 रन। अभी भी यह मैच, ये देखिए पहले वो जो गेंद और रनों में जो फासला था ना गुरु, वो उसे अब संतोष कासवटकर इस खिलाड़ी ने पूरी तरह रिलीज कर दिया है। वो जो दबाव था पहले बल्लेबाजों के ऊपर, उस दबाव को पूरी तरह निकाल दिया है। अब 12 गेंदे 16 रन। अभी भी यह मैच बराबरी पर। जो जीता वही सिकंदर। कौन सी टीम क्वालिफाई करेगी फाइनल में? किस टीम के लिए पासपोर्ट मिलेगा? क्या मैच हो रहा है, मजेदार मैच। हवा का रुख जिस तरीके से बदलता है, कभी इधर तो कभी उधर। भगवान की माया, कभी धूप तो कभी छाया।
12 गेंदे 16 रनों की जरूरत। अवधूत आए गेंदबाजी के लिए। निचले क्रम के ओर कभी भी ये देखिए किसी भी मैच के लिए विवेक राजदान यही कहते हैं, ये जो निचले क्रम के ओर जो होते हैं ना वो बड़े मायने रखते हैं। ये डेथ ओवर, कप्तान साहब आए अवधूत पाटिल, ऑलराउंडर, पहले बल्लेबाजी में करिश्मा कर दिखाएगा, गेंदबाजी में करिश्मा कर दिखाएंगे अवधूत पाटिल। एटी स्पोर्ट्स बॉक्स मोबाइल स्पोर्ट्स के बीच ये दूसरा सेमीफाइनल मैच। अवधूत पाटिल के हाथों में गेंद, पहली गेंद। ओ अच्छी गेंद, बैकअप पर आए, ये बढ़िया गेंद थी, ये डॉट। इस वक्त एक एक गेंद गुरु बड़े मायने रखती है। 11 बॉल्स 11 गेंदे, 16 रन। ये सेमीफाइनल का मैच। पिछले कई दिनों से मेरे साथ यहां पर जुड़े हैं स्कोरिंग करने के लिए सलीम भैया, वेरी गुड जॉब सलीम भाई। ओह, it is white ball। ये वाइड दी गई है, ऑफ स्ट्रिंग के थोड़े से बाहर की तरफ लहराती हुई गेंद थी। गेंदबाज अंपायर से कुछ ना कुछ गुटरगू करते हुए। रन बने 52 रन, 52 रन। जीत के लिए चाहिए 67 रनों की जरूरत है। 11 गेंदे 15 रन। कप्तान साहब के हाथों में गेंद। संतोष स्ट्राइक पर, संतोष मखदूम। ओह, एक और डॉट, लाइन और लेंथ। ये देखिए कई बार विवेक राजदान यही कहते हैं भाई, कोई गेंदबाज जब लाइन और लेंथ से गेंदबाजी जब करता है ना तो उस बल्लेबाज को समझ रहे थे कि किस दायरे में स्ट्रोक खेला जाए। ये 2 गेंदे डॉट करने में कामयाबी है। अवधूत की अगली गेंद, विकेट कीपर क्लोज खड़े हुए। दीपक विकेट कीपर, ये जगह बनाकर खेलने का प्रयास ऑन साइड में, वहां पर ये गेंद के ऊपर आते हुए खिलाड़ी और अच्छी फील्ड, सिंगल बटोरते हुए। केवल एक ही रन से संतुष्ट। लेफ्ट आर्म बल्लेबाज, रन बन गए 53 रन। 9 गेंदे 14 रन, 9 गेंदे 14 रन। अवधूत पाटिल और स्ट्राइक पर कासवाडकर, संतोष कासवाडकर, लेफ्ट आर्म बल्लेबाज। कई कबार ऐसा भी हो जाता है कि भाई जब लेफ्ट आर्म बल्लेबाज और राइट आर्म बल्लेबाज जब भी होते हैं ना विकेट के ऊपर तो काफी मशक्कत करनी पड़ती है, हर गेंद पर फील्ड की फैलाव करनी पड़ती है। भाई आज दिल बल्ले बल्ले हो गया, इतनी क्राउड इस बौड़ा के मैदान पर, इतने दर्शक, सभी दर्शकों का स्वागत है। ओह, गुड लेंथ की भी गेंद, ये डॉट गेंद। 8 गेंदे 14 रन। भाई सवाल पैदा ये होता है कि आगे का आखिरी का ओवर किससे करवाएंगे। 8 गेंदे 14 रन। अवधूत पाटिल की अगली गेंद, दबाव है, प्रेशर है। जी बिल्कुल, एक और अच्छी गेंद, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ लेकर आए और उससे भी बढ़िया विकेट कीपिंग दीपक द्वारा। इस ओवर की आखिरी की गेंद, 7 गेंदे 14 रन। भाई मैच जहां से बराबरी पर लेकर आए थे संतोष कासवाडकर, पिछले ओवर में प्रेशर को पूरी तरह रिलीज कर दिया था।
फिर से दबाव बल्लेबाजों के ऊपर। अवधूत पाटिल की अगली गेंद, 7 गेंदे 14 रन। इस ओवर के आखिरी की गेंद, संतोष कासवटकर स्ट्राइक पर। मजेदार मैच चलता हुआ। ये लॉन्ग ऑफ में उठाकर खेल दिया, गेंद जाएगी वहां पर ऑन दी अप गेंद, 4 रन देकर चौका लगाकर ओवर खत्म करते हुए थोड़ी सी आगे दे बैठे। अपने आप से जरूर नाराज होंगे अवधूत पाटिल। स्लॉट में दे बैठे, बिल्कुल सामने की ओर खेल दिया डीप लॉन्ग ऑफ एरिया में, बटोरे 4 रन। फिर से ये मैच बराबरी पर। 6 गेंदे और रन चाहिए, 10 रनों की जरूरत। ओहो क्या मैच हो रहा भाई। दिल जो है ना वो बल्ले बल्ले हो गया और दर्शक भी इंजॉय कर रहे हैं। आज 26 जनवरी का दिन, प्रजासत्ताक दिन, मेगा फाइनल का मैच। जैसे ये मैच खत्म होगा तुरंत ये मैच शुरू हो जाएगा, मेगा फाइनल का मैच। फिलहाल ठोको डीजे ठोको। दस रन। दोनों टीमों में से कौन सी टीम छलांग लगाएगी, उड़ान भरेगी? जी बिल्कुल भाई, मैं खड़े हो जाता हूं भाई दर्शकों के लिए। दर्शकों के लिए ऐसे मैचेस, ऐसे टूर्नामेंट। भाई कैमरामैन से मेरी विनती होगी कि दर्शकों को कैमरे में दिखाइएगा, काफी अच्छा लगता है। सभी दर्शकों का स्वागत है। 6 गेंदे 10 रन, ये निर्णायक 6 गेंदे। सागर रेपे, सागर को लेकर आए। निर्णायक 6 गेंदे 10 रन चाहिए अभी भी। रोमांचकारी मैच। रोमांचकारी मैच, 6 गेंदे 10 रन। सागर रेटे, सागर रेपे, पहली गेंद सागर द्वारा पहली गेंद। 6 गेंदे 10 रन। फिर से रन अप। जी प्रेशर दोनों टीमों के ऊपर, दबाव है, प्रेशर है, सब कुछ इस मैच में। ये हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी, और विकेट टेकन। संतोष मखदूम को चलता किया, सागर को निकाला। अवधूत पाटिल ने इनका जो पिटारा है, ठोको डीजे। मखदूम ऑन साइड में लंबी हिट लगाने के प्रयास में वहां पर जितनी पावर जनरेट करनी चाहिए थी बल्ले पर, वो नहीं दे पाए। ऑन साइड में मुकेश शिंदे खड़े थे वहां पर। गेंद ने सीधे खिलाड़ी को चुना वहां पर, और जिस विकेट की तलाश थी, जिस विकेट की दरकार थी, वो विकेट दिलाने में कामयाबी गेंदबाज। संतोष के जगह पे नए बल्लेबाज अब आए, आनंदा मखदूम। आनंदा मखदूम आए, न्यू बैट्समैन। 5 गेंदे 10 रन। कमाल की गेंदबाजी विजय द्वारा। अगली गेंद, विजय की अगली गेंद। ये पैडल स्विप शॉट खेलने के वहां पर किरण सादर गेंद के ऊपर तेजी से आए। ओ अच्छी फील्ड किरण द्वारा, केवल 1 ही रन। ओह क्या मैच हो रहा है ये, केवल 1 ही रन लिया। 4 गेंदे 9 रन। निर्णायक 4 गेंदे। संतोष कासवटकर लेफ्ट आर्म बल्लेबाज, अब तक 3 चौके और 1 छक्का लगाकर खेलते हुए, एक तरफा एक छोर से
चिपक गए विकेट के ऊपर। जी बिल्कुल, इस मैच के क्या सागर रेपे हीरो बन पाएंगे या संतोष कासवटकर? वो कहते हैं ना भाई, जो जीता वही सिकंदर। 4 गेंदे 9 रन। लेट्स प्ले। फिर से फील्ड की फैलाव करते हुए फील्ड में बदलाव। बाएं हाथ के खिलाड़ी संतोष कासवटकर स्ट्राइक पर। सागर के अगली गेंद। ओह अच्छी गेंद सागर द्वारा मिड विकेट एरिया में खेल दिया इसे। यस नो, निकल पड़े दूसरी के लिए वहां पर, और ये 2 रन पूरे भी कर लिए। मिड विकेट एरिया के खिलाड़ी काफी लेट होकर थ्रो करने के लिए, उसी के चलते 2 रन बड़े आसानी से बटोर लिए। 3 गेंदे और रन चाहिए। 7 रनों की जरूरत। 3 गेंदे 7 रन। गुरु वो कहते हैं ना, पानी से नहाने वाले केवल लिबास बदल देते हैं, और जो पसीने से नहाते हैं ना, वो इतिहास बदल देते हैं। क्या इतिहास बदला जाएगा? क्या कहानी बदलेगी? 3 गेंदे 7 रन। सागर की अगली गेंद। संतोष कासवटकर। 3 गेंदे 7 रन। जी बिल्कुल, क्या यह मैच किसके पक्ष में जाएगा? ये या सुपर ओवर में? उठाकर खेल दिया इसे। हमारी गेंद कहां बजा के लैंड हो गई है? ऑन साइड में। ओ अच्छी फील्ड। गेंद को स्टॉप करने में कामयाबी है। केवल 2 रन दौड़े। गेंद टप्पा पड़ने के बाद, जी बिल्कुल भाई, यहां से इस कोने से वहां की गेंद दिखाई नहीं देती है। 2 गेंदे 5 रनों की जरूरत। ये क्या कमाल का मैच हो रहा है भाई। यहां से यहां पर दर्शक जितने भी खड़े हो गए या मेरे साथी कैमरामैन, ऐसा लगा कि ये गेंद निकल गई है। वह शॉट तो काफी अच्छे से खेला था संतोष कासवटकर ने। रन केवल 2 ही रन लिए। आप बचे हैं 2 गेंदे 5 रन। विजय क्या हीरो बन पाएंगे इस मैच के? विजय क्या हीरो बन पाएंगे संतोष कासवटकर? जुगलबंदी। 2 गेंदे 5 रन। प्रेशर, दबाव। अगली गेंद विजय द्वारा। 50,000 दर्शक इस मैदान पर मौजूद है। वो अच्छी गेंद। ये डॉट गेंद। ओह, आखिरी की गेंद। बहुत दाद देने की विकेट कीपर की। दीपक। ओहो, क्या यह मैच, अगर यह यहां से चौका भी लग जाएगा तो यह मैच सुपर ओवर की तरफ चला जाएगा। आखिरी की गेंद 5 रन। आखिरी की गेंद 5 रन। उठाकर खेल दिया इसे। नीचे खिलाड़ी। विकेट। और यह मैच अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स के नाम रहा। फाइनल में क्वालिफाई कर गई है। आखिरी के ओवर में 6 गेंदे 10 रन चाहिए थे, मगर दाद देने होगी विजय इस गेंदबाज की। कमाल का स्पेल किया और हीरो बने विजय इस मैच के। विजय अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स स्वर्गीय